भाजणीचं थालीपीठ तुम्ही करतच असाल, पण असं मिक्स भाज्यांचं थालीपीठ कधी ट्राय केलं आहे का? नसेल केलं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. इथे सगळ्यात आधी भरपूर बारीक चिरलेला कांदा घेतला, भरपूर बारीक चिरलेला कोबी घेतला. कोबी पातळ चिरायचा. मोठी वाटीभर मी इथे कोबी घातला आहे. त्यानंतर मोठी वाटी भरून गाजराचा कीस, अर्धी वाटी इथे मटाराचे दाणे, थोडीशी फरसबी बारीक चिरून घातली, पातीचा कांदा बारीक चिरून घातला, सिमला मिरची बारीक चिरून घातली. ज्या भाज्या अवेलेबल असेल त्या मी यामध्ये घातल्या आणि भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून घातली. त्याचबरोबर साधारण 3 ते 4 कमी तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरून यामध्ये घातल्या. या नक्की घालायच्या, त्यामुळे थालीपीठ खाताना दाताखाली आल्या की छान लागतात आणि म्हणून ह्या नक्की घाला. त्यानंतर 1-2 मोठे चमचे यामध्ये पांढरे तीळ घातले आणि अगदी लहानसा चमचाभर इथे मी ओवा घातला आहे. ओवा मी भाजणीमध्ये सुद्धा घातला आहे, म्हणून ओव्याचं प्रमाण थोडंसं कमीच घेतलं आहे. भाजणी मी घरीच बनवते, त्यामुळे थालीपीठांना खूप छान अशी चव येते. आता हे सगळं घातल्यानंतर यामध्ये बेसिक मसाले मी घालणार आहे. यामध्ये कुठल्या भाज्या घालायच्या किंवा किती प्रमाणात घालायच्या हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता. शक्यतो ज्या भाज्या घरी खाल्ल्या जात नसतील त्या यामध्ये आपण नक्की ॲड करू शकतो. त्यामुळे नकळत त्या पोटात जातात, खाल्ल्या जातात. त्यामुळे हा बेस्ट पर्याय आहे भाज्या न खाल्लेल्या भाज्या खाण्यासाठी. आता इथे बेसिक मसाल्यांमध्ये मी हळद घातली, हिंग घातला, धणाजिरा पावडर घातली, धणा पावडर थोडी जास्त घालायची आणि लाल तिखट घातलं. लाल तिखटाचं प्रमाण आपण मिरची किती घातली आहे त्यानुसार ठरवायचं. नंतरसुद्धा आपण ते ॲड करू शकतो. चवीपुरतं मीठ घातलं. साधारण 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या ठेचून यामध्ये घातल्या. अजिबात आलं लसूण पेस्ट वगैरे घालायची नाही थालीपीठामध्ये. ही अशी फ्रेश ठेचलेली लसूण घालायची, चव खूप छान येते. आणि अगदी लहानसा चमचा आल्याचा कीस घातला चवीपुरता. हे सगळं हाताने असं मिक्स करून घ्यायचं. कांदा आणि कोबीला मस्त असं पाणी सुटलं ना की त्या पीठ खूप छान मळलं जातं आणि वरून लागेल तेवढं थोडंसं पाण्याचा वापर करायचा. आता यामध्ये मी भाजणी घातली आहे, जी मी घरी बनवली आहे. भाजणी घातल्यानंतर मस्त घट्टसर असा, अगदी घट्ट पण नाही आणि पातळ नाही, असा मध्यम ह्याच्यामध्ये कन्सिस्टन्सीमध्ये हा गोळा मळून घ्यायचा. आणि आता हे मी रुमालावर थापणार आहे. रुमालावर थापल्यामुळे काय होतं, आपल्याला तव्यावर घालायला ते सोपं जातं थालीपीठ. इथे तिखट मीठ एकदा बघून घ्यायचं अगदी शेवटी, कारण का जर त्यामध्ये काही कमी जास्त असेल तर पीठ मळतानाच आपण ते ॲड करू शकतो. इथे असं पीठ मळून झाल्यानंतर रुमालावर थालीपीठ थापून घेतलं. त्याला असे मध्ये 4 असे होल करायचे, त्यामुळे त्यामध्ये तेल छान असं जाऊन मस्त खरपूस भाजलं जातं थालीपीठ. तव्यावर घालायचं, चारी बाजूने मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आणि असं दह्याबरोबर लोणच्याबरोबर खाऊ शकता. लहान मुलांसाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. खूप चविष्ट लागतं. भाज्या खूप साऱ्या घातल्या की खूप छान लागतं. त्यामुळे नक्की ही रेसिपी करून बघा. कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.